नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आम्ही पात्र असो का अपात्र असो, जो काही निकाल लागल त्या निकालाचा आम्ही स्वागत करू. पहिले आमच्यासारखा झाला तर ते उच्च न्यायालयावर जातील, उद्धव साहेबांची जे काही पिटिशनर आहेत, आणि त्यांच्यासारखा झाला तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ. मग उच्च न्यायालयाचा निर्णय लागल्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत सहजासहजी हा निर्णय जाईल. मला असं वाटतंय की एकदा सर्वोच्च न्यायालयाची शिक्कामोर्तब झाला का नंतर मग बाकीच्या ज्या देशासाठी, बाकीच्या राज्यासाठी हे एक रुलिंग होऊ शकतो. अशा पद्धतीची ही आजची रचना आहे. कुठं ठाकरे गटाचे जे आपले उद्धव ठाकरे यांनी असं म्हणलेलं आहे की जे गुन्हेगार आहे किंवा आरोपी त्यांनाच भेटण्यासाठी मुख्यमंत्री जातात. आता ते त्यांना गुन्ह्याचा अर्थच कळत नाही. गुन्हा कशाला म्हणतात? आम्ही काय सराईत गुन्हागार आहे का? प्रश्न असा आहे का आम्ही जो उठाव केला त्याचं दुःख निश्चित त्यांना आहे. त्यामुळं ते जे बोलतात ते निराशाच्या भावनेने बोलतात, आणि त्यांचे जे बोललं हे विरोधी पक्ष म्हणून त्यांची तितकी तुमच्यासाठी ही एक बातमी होऊन जाते, आणि तुम्हाला विचारल्यानंतर आम्ही प्रश्नाचं उत्तर आमची एक बातमी होते. मला असं वाटतंय की आमचे जे काही आहे सर्व नियमाप्रमाणे ते काम चालू आहे आणि नियमाप्रमाणे ते काम होणार.